विधान परिषद निवडणुकीसाठी खरं तर आज मतदान आहे, थोड्याच वेळात सुरू होणार आहे। 8 वाजताची खरं तर मतदान सुरू होण्याची वेळ आहे, तर सायंकाळी 4 वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे। नागपूरसह विदर्भातील अमरावती जिल्हा आणि भंडारा गोंदिया या 3 ठिकाणी खरं तर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, कारण की 2 ठिकाणी अगोदर जे आहे ते अनपोज पद्धतीने निवडण्यात आले आहे। त्यामुळे आता सध्या मी नागपुरातील ग्रामीण तहसील कार्यालय जे आहे त्या भागामध्ये आहे आणि त्या ठिकाणी हे मतदान केंद्र आहे। अशा पद्धतीने 2 मतदान केंद्र जे आहे शहरात असणार आहे आणि मतदान प्रक्रियेला जी आहे ते 8 वाजताच्या सुमारास सुरू होणार आहे। यासाठी जी पूर्वतयारी असते ती पूर्वतयारी करण्यात आलेली आहे, अधिकारी आहे त्याच पद्धतीनं खरं तर हे मतपत्रिका टाकून जे आहे त्यामुळे मतपत्रिकेसाठी सुद्धा पेटी ठेवण्यात आली आणि या मतपत्रिकेच्या माध्यमातून जे आहे मतदार जे आहे आपला कौल देणार आहे। नगरसेवक जे आहे नागपुरातील 160 नगरसेवक जे आहे जवळपास ते या ठिकाणी मतदान करणार आहे आणि मतदान करण्यासाठी जे आहे सुरुवातीपासूनच सकाळपासूनच खरं तर जे आहे आपापला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जे आहे ते काही लोक आल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे। तुम्ही मतदार आहात, तुम्ही आलेले आहे सकाळी किती 8 वाजता मतदान सुरू होणार? 8 वाजता मतदान सुरू आहे। मी ॲडव्होकेट शैलेंद्र श्रीराम डोरले, मी सुद्धा मतदार आहे आणि पोलिंग एजंट असल्यामुळे मी लवकर आलेलो आहे आणि नक्कीच आमच्या पक्षाला विजय मिळेल। मी बस ते आमचा जो पक्ष आहे काँग्रेस पक्षाचे अतुल लोंढे साहेब ते भारी बहुमताचे जितेल। खरं तर काँग्रेसचे उमेदवार जे आहे ते आलेले आहे, खरं तर भाजपचे उमेदवार अनेक जण जे होते ते सहलीवर गेलेले होते ते सुद्धा काल नागपुरात दाखल झालेले आहे आणि 10 वाजताच्या सुमारास हे सगळे जे मतदार आहे किंवा नागपुरातले जे नगरसेवक आहे ते सर्व एकत्रितरित्या येऊन मतदान करतील अशा पद्धतीची माहिती जी आहे ती समोर येते। त्यामुळे 8 वाजता आता ते मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि त्यापूर्वी मतपेटी जी आहे ती तयार करण्यात आली आहे, सीलिंग केली जाईल आणि त्यानंतर मतदानाला जे आहे ते सुरुवात होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।